श्री गणेशाय नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतःकरणी, कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तये वेळी. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्रीगुरु होते गौप्येनी, प्रकट जाहले म्हणूनी पुढे निघाले परियेसा. वर्णा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुगृह करावया. पुढे कृष्णा तटांकात श्रीगुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर म्हणूनी राहिले परियेसा. कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य म्हणूनी राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात से पुराणांतर, पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे चिया संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तिरी, पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी बंधुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगो दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जीर्ण तया कृष्णा तटांकात. उत्तर दिशीत असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा.
तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी, सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके, जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्धस्थाननिके, सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा, आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन माते होती काम्या, स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होऊनी अगोचरू. राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ, होणार असे ख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले जाणा. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी, जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण, असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत. शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी, वरो न मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदरभरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी तो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहात, जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात, आंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाको निदेती परिबळे, गेले आपण संगमासी. विप्रमनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैवबळी, कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी, टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे श्रीयेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी, तया आधीन विश्वजाण. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती कारण. पिपीलिकादी स्थूल जीवन, समस्ता आहार पुरवितसे. आयुरन्नम प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी, करुणी निक्षेपण. सुकृत अथवा दुष्कृत जाण, आपुले आपणची भोगणे. पुढिल्यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे, पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे, कवणापरी बोल सांगे. बोल ठेवेसी यतीश्वरासी, आपुले आर्जव न विचारिसी. ग्रास हरितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी, तो चितारील आमुते. येणे परी श्रियेसी, संभाषी विप्र परियेसी. काढो निवेल शाखेसी, टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी, जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजवरी, खडिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी, लागला कुंभे निधानेसी. आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात.
म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून यावेला छेदिले, निधान लागले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होय ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी, वृद्धांत सांगती तयासी, तये वेळी परियेसाम. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवणासी, प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसावर लागोन गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैसे तया घरी. दैव उणा असेल जो नरू, त्याने आश्रवावा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळी कांसी. जो कोण भजेल श्री गुरुसी, त्यासी लागेल इहपरू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्ट ऐश्वर्ये नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, पुढील कथामृत सार, ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरपुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. शुभं भवतु. शुभं भवतु. शुभं भवतु.